प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ही मालिका कालच्याप्रमाणे आज सुद्धा खूप छान दाखवली आहे बरं का. आज 14 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. कल्पनाताई सायलीला उत्सुकतेने विचारतात, काय झालं ग सायली? सायली म्हणते, प्रतिमा त्यानं कप ठेवायला येणार आहे तिकडे आणि मी सहजतेने त्यांना सांगितलं की मी चिंचगुळाची आमटी करतीये. त्यावर पूर्णाजी सायलीला म्हणतात, वा वा शाबास. सायली म्हणते, पण त्यानं मला जरा अस्वस्थ वाटल्या पूर्णाजी, मी तुम्हाला दोघींना एक विनंती करू का? आता ह्या पूर्णाजी म्हणतात, काय ग? सायली म्हणते, त्या इथे आल्या ना तर तुम्ही दोघी जणी त्यांच्याशी काही बोलू नका हां प्लीज. म्हणजे त्याला हे दाखवू नका की तुम्हाला त्या दिसल्यात. तुम्ही जर त्यांच्याशी काही बोलायला गेलात ना तर त्या बिथरतील आणि परत घरात निघून जातील. पूर्णाजी म्हणतात, मला कळतंय ग सायली सगळं, पण माझी लेक समोर दिसली ना की बोलवल्याशिवाय राहवतच नाही बघ मला. आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई आपल्याला थोडा धीर धरायला हवा ना. आपल्याला प्रतिमा पूर्वीसारखी हवी आहे की नाही? थोडासा धीर धरूया, आपण बाजूला बसूयात. मग पूर्णाजी म्हणतात, बरं घेईल बाई जमून मी. आणि त्यांनी फायनली ठरवलंय की आता साईडला बसायचं. मग या प्रतिमा त्या आल्या की बघा सायलीने छान दाखवलं आज त्यांनी. सायलीने कसं त्यांना मिक्सअप करून टाकलं एकदम किचनमध्ये. इकडे प्रियाला फोन आलाय नागराजला. ती विचार करते, बापरे आता या नागोबानी कसं हँडल केलं कोणाच ठाऊक. आता म्हणते, हॅलो बोला. आता नागराज म्हणतो, अगं आपलं बोलणं झालं होतं ना त्याप्रमाणे मी इथे आलोय त्या सिटी हॉस्पिटलमध्ये. दादा इथे आधी आलाय माझ्या आधी आणि नेमकं त्या नर्स सोबतच बोलतोय. प्रिया घाबरते आणि म्हणते, काय? ज्याची भीती होती तेच घडतंय. इकडे सगळे जीव तोडून त्या मेमरी परत आणताय प्रतिमाची आणि तिकडे त्या नर्सने सांगितलं असणार आता त्या किल्लेदारला की आपणच डेड बॉडी मॅनेज केली होती, आपण दोन्हीकडून पण अडकलोय. आता जन्मठेप की फाशी हेच ठरायचं राहिलंय. नागराज म्हणतो, अगं बाई माझं डोकं चालत नव्हतं म्हणून मी तुला फोन केला की तुझं डोकं चालेल या विषयावर, तर तुम्हालाच अजून घाबरव. प्रिया तुझा ना काही उपयोग नाहीये बघ. आता ही प्रिया म्हणते, हा तुमचा फार उपयोग होतोय ना. इतकं असेल ना तर जाऊन बघा ती सुनीता नर्स काय सांगतेय त्या किल्लेदारला ते. नागराज म्हणतो, तुला ऐकायला कमी येतं का ग? तुला आता काय बोललो मी? दादा तिच्या सोबत आहे, मी तिला कसं भेटणार मग? प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मग त्या दोघांवर तुम्ही लक्ष ठेवा आणि आता हे सगळं काय मॅनेज करायचं ना ते बघा तुम्ही तुमचं. माझ्या डोक्याला मुंग्या आल्या आता. नागराज म्हणतो, हे तर होणारच होतं, शेवटी मलाच करायचंय ना जे करायचंय ते. ठेव आता फोन, पाहतो मी माझं काय करायचंय ते. आता इकडे सायलीने ठरवलंय की प्रतिमा त्याला फोडणी द्यायला लावायचीच. आता हे सगळेजण म्हणजे बॅक टू ॲक्शन आलेत प्रेक्षकांना. म्हणजे आता या पूर्णाजी आणि कल्पनाताई मस्त तिथे सोफ्यावर जाऊन बसल्यात आणि ही सायली प्रतिमा आत्याची वाट बघत असते आणि या पूर्णाजी सुद्धा वाट बघत असतात, दाराकडे सारखं बघत असतात कधी येईल प्रतिमा. आणि मग काही सेकंदानंतर प्रतिमा आत्याचे आगमन झालेले आहे स्वयंपाकघरात. त्या कप घेऊन येतात त्यांचा आणि आता सायली लगेच ॲक्शनला लागते. आल्या आल्या प्रतिमा आत्या आल्या. कल्पनाताई आणि या पूर्णाजी दोघी जणी असं दाखवताय जणू काही त्या तिथे बसलेल्याच नाहीये. म्हणजे त्यांच्या कामात त्या मग्न आहेत, प्रतिमा आत्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. आता या दोघी जणी फोडणीच्या तयारीला लागतात. पण आता प्रतिमा आत्या जेव्हा हळूहळू आत येतात ना तेव्हा ही सायली पूर्णाजीकडे बघते आणि पूर्णाजी तिला असं ऑल द बेस्ट देतात बघा प्रेक्षकांनो. बघायला खूप छान वाटतं हे सगळं. किती उत्सुकतेने करताय ना सायली हे सगळं. आता पूर्णाजी खूप खुश असतात की फायनली प्रतिमा आली घरामध्ये. तर सायलीने लगेच ॲक्शन केली आहे. म्हणजे ती सुरुवात करते फोडणी द्यायला. ती विमलला म्हणते, काय हो विमलताई, एवढा गुळ पुरे होईल का हो? विमल आता विचार करते आणि म्हणते, अगं बाई मला तर खरं अंदाजच नाही हो. आता डाळ एवढी आहे म्हटल्यावर चालेल, एवढा गुळ द्या टाकून. आता प्रतिमा त्याला क्युरिसिटी असते, सायली काय करते त्या बघत असतात. आता सायली तेवढा गुळ घालणार वरणामध्ये. प्रतिमा त्या तिला थांबवतात आणि म्हणतात, नको नको एवढा गुळ नको घालू. सायली म्हणते, मग केवढा घालू प्रतिमा त्या? एवढा चालेल का? अर्धा घालू? मग प्रतिमा त्या म्हणतात, हो अजून थोडा घाल. म्हणजे असं त्या खाणाखुणा करून सांगतात प्रेक्षकांनो. मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय. सायलीची ही आयडियाची कल्पना एकदम वर्क करून गेली आहे. आता प्रतिमा त्या तिला अंदाज सांगतात गुळाचा, एवढा गुळ घाल हं. सायली म्हणते, आता ही चिंच पण घालू का आत्या? आता ती अख्खीच्या अख्खी चिंच त्याच्यात घालत असते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, असं नाही घालायची ती चिंच. पाणी मागतात त्या सायलीकडनं आणि मग म्हणते त्या चिंचेमध्ये पाणी टाक. मग सायली म्हणते, अच्छा चिंचेचा कोळ घालायचा आहे का?
मग आता प्रतिमात्या स्वतः त्या चिंचेचं असं पाणी करतात आणि अंदाजे जेवढं ते वरण आहे ना तेवढं त्यांनी त्या अर्धी वाटी चिंच घेतली आहे. चिंचेचा आंबट गोडपणा या अंदाजानुसार त्यांनी बरोबर त्या वरणामध्ये चिंच टाकली आहे. प्रेक्षकांनो, आमच्याकडे ना आम्ही याला आंबट वरण म्हणतो, जे आम्ही पट्टी सोबत खातो. असं पण लहान मुलांना हे वरण फार आवडतं बरं का प्रेक्षकांनो. माझी मुलं तर पोळी कुस्करून खातात हे वरण केल्यावर. आता यांची फोडणी सुरू असताना तिथे प्रिया येते बरं का. आणि आता या पूर्णाजी प्रियाकडे रागाने बघतात आणि तिला म्हणतात, ऐ चुप बैस, काही बोल नको. म्हणजे असं कानाकोणा करतात की तिथेच उभी राहा तू, पुढे जाऊ नको म्हणून. त्यामुळे प्रियाला नाईलाज असतो, तिथेच बाजूला उभं राहावं लागतं. मग ती चुपचाप तिथे उभी राहते जिन्याजवळ. प्रतिमात्याने मेथीच्या दाण्याची फोडणी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली म्हणते मेथीचे दाणे. प्रतिमात्या स्माईल करून असं तिला हो म्हणतात. आता पूर्णाजींना प्रतिमात्याच्या फोडणीचा सुगंध अगदी ओळखीचा आणि जवळ वाटणारा आहे. अगदी पूर्णाजी 14 वर्ष मागे गेल्यात असं त्यांना वाटायला लागतं. प्रतिमात्याने काय मस्त फोडणी दिली आहे प्रेक्षकांनो. खरंच काल आपण सगळ्यांनी किती भरभरून कमेंट केल्या. असंच प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते आणि ती त्या पदार्थात उतरतेच. पदार्थ एकच असतो पण चव मात्र वेगवेगळी असते बरं का. तर अशाच पद्धतीने प्रतिमात्याने दिलेली फोडणी अख्ख्या घरामध्ये त्या फोडणीचा दरवळ सुगंध पसरलेला आहे. आता ही प्रिया पण कशी डोळे झाकून घेतीये. प्रतिमात्याने फोडणी देऊन मग ती डाळ त्यात टाकली आहे. पूर्णाजी तो सुगंध असा साठवून घेत आहेत त्यांच्या नाकामध्ये आणि या प्रतिमात्या अधूनमधून या दोघींकडे अशा बघत असतात. मग प्रतिमात्याने गूळ घेतलाय हातामध्ये. सायली म्हणते, आता घालायचा का गूळ? आणि त्या स्वतःच्या हाताने त्यांच्या अंदाजाने त्यात गूळ घालतात. सायलीला म्हणतात, तू हे वरण थोड्या वेळ हलव आणि चिंचेचं पाणी पण त्यांनी घातलंय नंतर. आणि मग कप विसळायला जातात बेसिंग जवळ. प्रेक्षकांनो, इतका डिटेल रिव्ह्यू देते मी, एखादा लाईक करायला विसरू नका हो. आता पूर्णाजी हळूच कल्पनाताईला म्हणतात, मेथीची फोडणी टाकली आहे बघ, कसा घमघमाट सुटलाय. मेथीच्या फोडणीची खासियत आहे तिची. त्यावर कल्पनाताईंनी बघा ना कशी रिॲक्शन दिली आहे. आता प्रतिमात्या तिथून निघून जात असतात फोडणी देऊन. सायली त्यांना थांबवते आणि म्हणते, प्रतिमात्या हे बघा, हा काळा मसाला आहे, हा गोडा मसाला, कुठला मसाला घालू? मग आता प्रतिमात्या म्हणतात तिला गोडा मसाला घाल. आणि मग सायली म्हणते, एवढा घालू का? आता प्रतिमात्या म्हणतात थांब आणि त्या चमच्यात काढून देतात तिला. मग ती त्यात घालते तो गोडा मसाला आणि सायली म्हणते, वाह काय सुगंध सुटलाय प्रतिमात्या. सायली मग विचारते, खोबरं घालू का प्रतिमात्या? त्या म्हणतात, बस थोडंसंच घाल, असं म्हणजे त्या खाणाखुणा करतायत. मग आता त्यांनी त्यांच्या हाताने अजून थोडंसं घातलंय. सायली आता पूर्णाजीकडे बघते आणि पूर्णाजी सायलीकडे बघतात. पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, काय पद्धत आहे बघ आमटी करायची प्रतिमेची, काय सुवास सुटलाय नाही. आणि मग प्रतिमात्या ते सगळं फोडणी वगैरे देऊन निघून जात असतात. मग कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मला तर ती आमटी कधी चाखू आणि कधी नाही असं झालंय. प्रेक्षकांना काही असो की नसो, पूर्णाजी बरोबर कल्पनाताईंचा आराम छान होतोय. प्रिया मनात विचार करते, काय त्या आमटीचं कौतुक चाललंय, जणू काही या म्हाताऱ्याला अमृतच प्यायला मिळणार आहे. त्या प्रतिमाला पण सगळीकडे कडमडायचं असतं, ती तिचं थोबाड झाकून खोलीत का बसत नसेल. सायली आता म्हणते, वा प्रतिमात्या काय घमघमाट सुटलाय ना. आता तर प्रत्येकाला भूक लागेल आणि सगळे जण पटापट जेवायला येतील बघा. आता सायलीने असं म्हटल्यावर प्रतिमात्या सायलीला म्हणतात की मी जाते आता खोलीमध्ये. मग सायली म्हणते, अहो कुठे निघालात प्रतिमात्या, जेवून जा ना. आता ती काही ऐकत नाही प्रतिमात्या. ती म्हणते, नाही बाई मला जाऊच दे. आता त्या जात असतात ना तेव्हा ही मध्येच प्रिया आडवी उभी राहते. प्रतिमात्या तिला घाबरत असतात. मग आता प्रिया त्यांना अशी वाट मोकळी करून देते बरं का प्रेक्षकांनो. आणि त्यांना असं खुणवते की मी काही करणार नाही, तुम्हाला जा. तुम्ही ते बघितलं ना, बघायला फार भारी वाटतात अशी सीन. आता या प्रतिमात्या निघून जातात तिथून. पूर्णाजी पटकन त्या आमटीजवळ येतात प्रतिमात्या गेल्यावर आणि सायलीला म्हणतात, काय सुवास सुटलाय ग मस्त. सायली म्हणते, पूर्णाजी आई बघितलं ना, पहिला टप्पा आपण पार केलाय. प्रतिमात्या स्वतःचं स्वयंपाकघर असल्यासारखं इथे वावरत होत्या. किती सराईतपणे आमटी केली ना त्यांनी. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं मला तर आता विश्वास बसलाय, प्रतिमा हळूहळू सगळे टप्पे पार पाडणार बघ. प्रिया तिथेच उभी असते, तेवढ्या तिथे रविराज येतात. आता ती एवढी घाबरते प्रेक्षकांनो. पूर्णाजी म्हणतात, या या रविराज या. प्रिया मनात विचार करते, आता हा किल्लेदार कुठला टप्पा पार करून आला असेल. ती आवाज देते त्यांना, बाबा, पण रविराज तिच्याकडे बघतच नाही. मग या पूर्णाजी म्हणतात, या रविराज, अहो आज तुमच्या बायकोच्या हातची चिंचगुळाची आमटी तुम्हाला खायला मिळणार आहे. आता रविराज म्हणतात, काय सांगता काय पूर्णाई,
ही आमटी आपल्या प्रतिमाने केली आहे? आता हे पूर्णाजी म्हणतात हो तर. रविराज म्हणतात चला बरंच झालं, एक एक गुंता असाच सुटतोय, सगळेच प्रश्न असे सुटत राहिले तर किती बरं होईल ना. प्रिया आता म्हणते बाबा तुम्ही कुठल्या कामाला गेला होतात ना, झालं का तुमचं काम? रविराज म्हणतात हां तन्वी तू न जरा आज चल बरं, मला बोलायचंय तुझ्याशी. आता अशी घाबरते प्रिया आणि ती विचार करते बाप रे, म्हणजे किल्लेदारला सगळं कळलंय. तर आता त्या नागोबाला एक काम सांगितलं होतं मी, ते पण त्याला धड जमलेलं नाही, आता काय करू. आता बघा प्रेक्षकांना हिची कशी मजा येते. आता ही जाते आतमध्ये रविराजांनी बोलवलंय म्हणून, पण एवढी घाबरते. रविराज पण असे सिरियस दाखवले त्यांनी, आधी काहीतरी सस्पेन्स वाढवता आपलं. प्रिया आवाज देते खोलीत गेल्यावर आणि म्हणते बाबा काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी? आता रविराज तिच्याकडे असे बघताय. आता प्रिया मनात विचार करते मेली मेली तू प्रिया, संपली. किल्लेदारला कळलंय तू प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणून DNA मॅच केला होतास. आता रविराज असे खांद्यावर हात ठेवतात तिच्या आणि म्हणतात हे बघ बाळा, मला तुझं दुःख कळतंय ग, तिच्या चेहऱ्यावरची भीती पहा ना. आता रविराज म्हणतात बेटा तुला एवढ्या वर्षानंतर तुझी आई मिळाली आहे, पण ती तुझ्याशी नीट बोलत नाही, तुझ्या हाताने जेवत नाही, तुला स्पर्श पण करू देत नाही, मला तुझी मनस्थिती कळते ग. आता प्रिया म्हणते काय करू बाबा, मला तर रात्री झोप सुद्धा लागत नाही या विचाराने. आता हे रविराज म्हणतात ये बाळा ये बस इथे, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. आता तिथे प्रिया बसते खाली आणि मग रविराज म्हणतात तन्वी बाळा खरं तर मला तुला काही सांगायचंच नव्हतं, म्हणजे तुला काही त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती, पण काही गोष्टी तुला कळायलाच हव्या बेटा. मग आता प्रिया म्हणते काय झालं बाबा, कुठल्या गोष्टी? रविराज म्हणतात तू मला मगाशी विचारत होतीस ना की मी कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो, तर बेटा मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आता रविराजांनी असं जेव्हा सांगितलं तेव्हा प्रिया आणखी घाबरते आणि म्हणते काय, सिटी हॉस्पिटलला गेला होतात बाबा, कशासाठी? मग रविराज म्हणतात अगं तुझ्या आईची डेड बॉडी मिळाली होती ना आपल्याला मागे, असं सांगितलं होतं ना, त्याची म्हणजे डेड बॉडी सिटी हॉस्पिटलमधून मिळाली आपल्याला, तर त्याचा तुझ्या DNAशी मॅच व्हायचा संबंध नव्हताच. नंतर माझ्या लक्षात आलं की ही एवढी मोठी गफलत आहे ना त्या हॉस्पिटलमध्येच झाली असणार. मग मी शोध घ्यायचं ठरवलं आणि त्या सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे मला एक नर्स भेटली बघ. आता प्रिया अशी चाचपडतच बोलते नर्स, काय 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 म्हणाली नर्स? आणि प्रेक्षकांनो ही उत्सुकता त्यांनी प्रचंड ताणून धरली आहे. आता रविराज पुढे तिला काहीच बोलत नाहीत. प्रियाचा गळा ऑलमोस्ट सुकलेला असतो बरं का प्रेक्षकांनो, खूप घाबरलेली असते ती. आता इकडे सायलीने या अर्जुनला लाडू आणि चहा कॉफी आणून दिली आहे. अर्जुन म्हणतो कॉफी आणि लाडू हे काय कॉम्बिनेशन आहे? सायली म्हणते हे लाडू खास आहेत हा, हे प्रतिमात्याने स्वतः वळलेले आहेत, त्या स्वतःहून आल्या होत्या स्वयंपाकघरामध्ये. अर्जुन म्हणतो काय सांगताय, ग्रेट फॅन्टॅस्टिक. अर्जुन आता तो लाडू चाकतो आणि म्हणतो माइंड ब्लोईंग टेस्ट आहे हा, जबरदस्त झालाय लाडू, सुपर्ब. फायनली प्रतिमा त्या आपल्यामध्ये मिक्सअप होत आहेत ना, गुड गुड व्हेरी गुड. सायली म्हणते तेच तर हवंय ना आम्हाला, त्यासाठी पूर्णाजी मी आणि आई आम्ही तिघींनी एक युक्ती शोधली आहे. अर्जुन म्हणतो काय युक्ती आहे? अरे वा ग्रेट, सुभेदार लेडीज ॲक्शनमध्ये आल्या आहेत. मग सायली म्हणते कसं आहे ना, प्रतिमा आत्याला स्वयंपाक करायला फार आवडतो, त्या सुगरण आहेतच. अर्जुन म्हणतो अगदी तुमच्यासारखीच आहे ना प्रतिमा आत्या, म्हणजे खरं तर तुमचे आणि प्रतिमा आत्याचे गुण खूप सारखे आहेत, ते गुण तन्वीमध्ये असायला हवे होते, पण सगळे गुण तुमच्यातच आहेत सायली. आता सायली म्हणते हो, आपल्याला आता त्याच गुणांचा वापर करायचा आहे, म्हणजे त्या स्वतःहून स्वयंपाकघरात येतील आणि स्वतःहून मिक्सअप होतील आपल्यामध्ये. आता बघा हां, त्यांनी केलेले लाडू, नंतर केलेली चिंच गुळाची आमटी, हे सगळं त्याच दिशेने जाणाऱ्या पायऱ्या आहेत. अर्जुन म्हणतो अरे बापरे, एका दिवसात एवढं सगळं केलं तुम्ही? अरे वा, आय एम व्हेरी शुअर घरात सगळ्यांना सोण आल्यासारखा आनंद होत असणार आहे आता. हो खरंच प्रेक्षकांनो, घरामध्ये लेकीबाळी आल्या की सणासारखंच वातावरण असतं घरामध्ये. छान बोलला नाही अर्जुन. तर आजच्या या सीनवरतीच त्यांनी हा भाग समाप्त केलाय. तर पुढे आपण बघणार आहोत हे सगळेजण प्रतिमात्याच्या हातची आमटी चाकतात आणि मग सगळ्यांना रिअलाइज होतं की हो ही आपलीच प्रतिमा आहे. रविराज म्हणतात चिंच गुळाची आमटी, रेसिपी एकच असते, पण हे बनवणाऱ्याची चव आणि मनातलं प्रेम असं पदार्थामध्ये उतरतं आणि ही आमटी माझी प्रतिमाच करू शकते. आता या पूर्णाजी म्हणतात हो, या चवीमुळे मला प्रतिमा भेटल्याचा आनंद मिळालाय.
आता सायली आणि ह्या प्रतिमा आत्या बाहेरून हे सगळं बघतायत या सगळ्यांना. ही सायली प्रतिमा आत्याला म्हणते, बघितलं प्रतिमा आत्या, हे सगळेजण किती कौतुक करतायत आमटीचं, कारण आपल्या माणसाने बनवलेला पदार्थ आणि त्याची चव कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, या प्रतिमा आत्याला पण रिअलाइज होत आहे की खरंच त्या प्रतिमाच असतील का. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग, म्हणजे एक एक टप्प्याटप्प्याने ते पार करतायत सगळे एक एक एपिसोड. या प्रतिमा आत्याच्या मनात होणारा संभ्रम असा हळूहळू ते सोडवतायत. छान दाखवलाय आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला प्रेक्षकांनो, मला कमेंट करून कळवा. आणि प्लीज हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऐका ना, आज कला आणि अद्वैत मध्ये सुद्धा त्यांनी दोघांनी गरम गरम भजे केलेत. आज तर बाई पाककृती दिवस स्पेशल आहे वाटतं. प्रेक्षकांनो, तो रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. जरा वेळ लागतो त्याला रेकॉर्डिंग करायला, पण छान देते तो रिव्ह्यू मी. नक्की ऐका अद्वैत कला माझ्या आवाजात. हा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद.